पश्चिम खानदेश भगिनी सेवा मंडळातर्फे अभिनेते दिग्दर्शक सचिन गोस्वामींना खानदेशरत्न पुरस्कार प्रदान. धुळ्यात असं कला केंद्र तयार झालं पाहिजे की बाहेरचे व्यावसायिक लोक धुळ्यात येतील. धुळ्यात एक चांगलं वातावरण तयार व्हायला हवं. कलावंत नेहमी एक आशा देतो. आता आपल्या धुळ्यात कलेची कमतरता आहे. धुळ्यात कलेचा एक इतिहास निर्माण व्हावा यासाठी मोठं काम करण्याची गरज आहे. येथे चांगलं कला केंद्र उभं राहणं गरजेचं आहे. पुढच्या पिढीला शिकविणाऱ्या कलाकृती तयार झाल्या पाहिजेत आणि धुळ्यात एक इतिहास निर्माण व्हावा अशी अपेक्षा सुप्रसिद्ध मराठी मालिका महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते सचिन गोस्वामी यांनी धुळ्यात व्यक्त केली. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळे यांच्या वतीने सचिन गोस्वामी यांना यंदाचा सन 2026चा खानदेशरत्न पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर सत्काराला उत्तर देताना सचिन गोस्वामी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने, दैनिक लक्ष महाराष्ट्र व मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक संपादक चंद्रशेखर पाटील, धुळे मनपाचे उपायुक्त मनोज वाघ, पश्चिम खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा, सचिव ऋषी अजमेरा, प्राचार्य डॉक्टर D.Z. चौधरी, अमृता अजमेरा, प्राध्यापक डॉक्टर विनोद उपरवट आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचं संस्थेच्या महाविद्यालयातील NCC विद्यार्थिनी आणि लेझिम पथकाने वाजत गाजत स्वागत केलं. मान्यवरांनी स्टेजवर जाण्यापूर्वी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माजी मंत्री कमलाबाई अजमेरा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सचिन गोस्वामी आणि इतर प्रमुख अतिथींचा परिचय प्राध्यापक डॉक्टर विनोद उपरवट यांनी करून दिला. मध्ये ओळखले जातात. खरं तर मराठी विनोदी कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यात त्यांचा खूप मोठा आणि सिंहाचा वाटा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्याचा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राचे हास्यजत्राचे दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे. एवढंच नव्हे तर कॉमेडीची बुलेट ट्रेन, फुबई फू, खुपते तिथे गुप्ते, कोण होईल मराठी करोडपती, तुझं माझं सपान, पोस्ट ऑफिस उघडे आहे यासारख्या 27पेक्षा जास्त गाजलेल्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे. एका जोरदार टाळ्या खऱ्या अर्थानं साहेबांसाठी या ठिकाणी झालेल्या पाहिजेत. मित्र, त्यांनी एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी 2011मध्ये मस्त चाललंय आमचं आणि 2025मधील गुलकंद यासारख्या 4 मराठी चित्रपटांचा त्यांनी खऱ्या अर्थानं अभिनेता आणि दिग्दर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. नाटकांमध्ये जर आपण विचार केला तर आमच्या असं लक्षात येतं की एक डाव भाताचा यासारख्या 10 लोकप्रिय नाटकांचे सुद्धा साहेबांनी दिग्दर्शन केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रचंड असं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर वेब सिरीजमध्ये जेव्हा आम्ही पाऊल टाकतो बघतो तेव्हा लक्षात येतं की एका वेब सिरीजचे सुद्धा साहेबांनी दिग्दर्शन केलेलं आहे. दिग्दर्शनमध्ये जवळपास 26 शो साहेबांनी केलेले आहेत, 10 नाटकं केलेली आहेत, 4 चित्रपट आणि 1 वेब सिरीज, असे प्रचंड मोठं काम साहेबांचं या ठिकाणी आहे. एकदा जोरदार टाळ्या खऱ्या अर्थाने झाल्या पाहिजेत. तुम्हा सगळ्यांना कल्पना असते म्हणून मी सांगेन की नुसतं 2 आणि 1 पॅन्ट घेऊन, 1 बॅग घेऊन साहेब मुंबईला गेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या मुंबईमध्ये आपला स्वतःचा अस्तित्वाचा ठसा माननीय सचिन गोस्वामी साहेबांनी या ठिकाणी रोहिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या या अतिशय प्रेरणादायी अशा प्रवासाला. मित्र, संस्थेच्या वतीनं मान्यवरांचं यथोचित स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर D.Z. चौधरी यांनी केलं. आणि 2021 पासून ही ज्यांचे आहे ते आमच्या संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा अतिशय उत्तमने आमचं काम आहे. गुन्हा त्यांचा तडजोड नाही, गुणवत्तेला दिलं नाही. गेल्या 2-3 मध्ये महाविद्यालयाची गती आहे ती खूप चांगल्या पद्धतीने झाली. त्यांचा त्यानंतर 30 त्यांचा विकत घेतले. त्यानंतर त्यांनी सर्व प्राध्यापकांना सांगितलं आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या आपले गुणात्मक शिकवा. मला एक आनंद होतो की आमच्या विद्यार्थ्यांनी शास्त्राचे किती विधामध्ये जोरदार टाळा विद्यार्थ्यांसाठी होऊ द्या. संस्थेच्या 24 शाखा आहेत. यावेळी सचिन गोस्वामी म्हणाले की शिक्षण संस्था नेहमी नवा समाज घडविण्याचं काम करीत असतात. आजचा जो माझा सन्मान झाला त्याचा आनंद असा आहे की तो माझ्या गावात आहे आणि माझ्या मित्राच्या संस्थेत आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येत होती आणि अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणं म्हणजे कलावंतांसाठी महत्त्वाचा मंच असतो. धुळ्यात स्पर्धा आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. कला महोत्सवांमध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे.
आपल्या धुळ्यातील टॅलेंट मुंबईत गेलं आणि मग चर्चा झाली. येथे स्पर्धात्मक कार्यक्रम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची गरज आहे. या संस्थेतील मुली आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या कॉलेजमध्ये मी अनेक वेळा परीक्षक म्हणून देखील आलो आहे, याचाही गोस्वामींनी भाषणात आवर्जून उल्लेख केला. चांगले नट मुंबईकडे येत आहेत. असं आपल्याकडे काहीतरी घडावं, खानदेशासाठी एक काहीतरी एक केंद्र असं मला मनापासून वाटतं. आणि त्यासाठी मला वाटतं की आशिषबाई, स्मिताताई, आमदार साहेब, शेखर आबा आहे, आमचे महाग आहेत, अत्यंत धडाडीचा आमचा कलावंत. 5-7 महिन्याने मला वाटतं महानगरला त्याला भरपूर वेळ देणार, रिटायर्ड होणार ते. त्यानंतर सगळी मंडळी जर एकत्र आली तर नक्की धुळ्यात खूप छान वातावरण पुन्हा तयार होईल. आता चंद्रशेखर आबा आणि सगळी मित्रमंडळी करताच आहे, पण तरीही चांगलं वातावरण निर्माण व्हावं असं मला. कारण आमदार साहेब जे म्हणतात मध्ये की निस्वार्थपणा येतो कुठून तुमच्या. गोस्वामींचा तुम्ही सत्कार ते तुम्हाला काय देणार. खरं आहे, कलावंत काय देतो, कलावंत नेहमी एक आशा देतो. आमदार निधी देतो, कलावंत आशा देतो. आणि निधीच्या बरोबर आशेची पण गरज असते समाजाने प्रगत होण्यास. त्यामुळे सातत्याने ज्या ज्या समाजात साहित्यिक आणि कलावंत सन्मान, साहित्यिक कलावंतांना मिळते तो दरवेळेला खूप आवृत्त होतो. त्यामुळे आपल्या धुळ्याच्या या सगळ्या शैक्षणिक वातावरणात आपल्याकडे कमतरता आहे ती कलेची आहे. कलेची कमतरता आहे म्हणजे काय, कलेची उर्मी प्रत्येकामध्ये आहे. सर म्हणाले तसं सगळे रील्स करत आहेत, पण त्याला मूर्त स्वरूप यावं, त्याला एक शास्त्रीय स्वरूप यावं, ज्याचं चांगलं मॉनिटायझेशन व्हावं, ज्याच्यात चांगल्या कलाकृती, दीर्घकाळाच्या कलाकृती निर्माण व्हाव्यात. त्या पुढेच्या पिढीला सुद्धा काहीतरी शिकवणाऱ्या कलाकृती निर्माण व्हाव्यात, एक इतिहास निर्माण व्हावा. यासाठी ना एक मोठं काम करण्याची गरज आहे. इथं प्रशिक्षण केंद्र उभं करण्याची गरज आहे, इथं स्पर्धात्मक कार्यक्रम करण्याची गरज आहे, इथं असे मेळावे करण्याची गरज आणि विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यायला प्रोत्साहित करण्याची गरज आहे. आणि ती कॉलेजच्या पातळीवरच होऊ शकते. आमदार राम भदाने यावेळी म्हणाले की वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ व महाविद्यालयाने कोणताही स्वार्थ न बघता या कार्यक्रमाचं आयोजन केलं. जुन्या काळात या महाविद्यालयाचं खूप नाव होतं. त्यावेळी अजमेराताई यांनी कोणत्याही शहरात जागा मागितली असती तरी त्यांना ती मिळाली असती, पण त्यांनी धुळ्यात आपली संस्था सुरू केली. आजच्या तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि परिवाराला गर्व वाटला पाहिजे, असं काम देखील केलं पाहिजे, असं आमदार राम भदाने म्हणाले. राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून संबंध धुळे जिल्हा समाज हा कायमस्वरूपी त्रयस्थ पर्सन म्हणजे थर्ड पार्टी म्हणून कायमस्वरूपी ऑब्झर्वेशनच्या भूमिकेमध्ये असतो. आणि ऑब्झर्वेशन करत असताना समाज हा कधी कोणाच्या बद्दल बोलत नाही. जसं आता जी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घडली की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं दुर्दैवी निधन झालं. पण आपण जेवढे लोक अजितदादांना हयात असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कधी त्यांची वाहवा करायचो नाही, त्यांचं कौतुक करायचो नाही की एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो दिवस रात्र लोकांच्यासाठी काम करायचा, पण त्यांच्या गेल्याच्या नंतरनं जी हळहळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कानाकोपऱ्यामध्ये एक एक कुटुंबामध्ये व्यक्त झाली, ती एक रील्स महाराष्ट्रामध्ये आता फिरते की आपल्या महाराष्ट्राला जणू काही शाप आहे की माणूस हयात असताना आपण त्याचं कौतुक करत नाही, माणूस गेल्याच्या नंतर आपल्याला त्याची कमतरता भासायला लागते आणि गेल्याच्या नंतर आपण त्याचं कौतुक करतो. आणि म्हणून राजकारणामध्ये आम्ही सर्व लोक, मी जरा आता 18व्या वर्षापासून आता काम करतो, आता माझं 30, 31, 32 वय, तर माझ्या या 32व्या वर्षापर्यंत मी जेवढे लोक बघितले की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आमचा ज्याच्याकडे फायदा असेल त्याचा आम्ही सत्कार कार्यक्रम करू शकतो. सचिन गोस्वामी यांच्या मुंबई येथील खडतर जीवन प्रवासावर चंद्रशेखर पाटील यांनी भाष्य केलं. सचिन गोस्वामींसारखा कलावंत 4 दिवसात घडत नसतो, त्यामागे खूप मोठी तपश्चर्या असते आणि ही तपश्चर्या केल्यानंतरच आपल्याला यश दिसतं, असं चंद्रशेखर पाटील म्हणाले. सचिन गोस्वामींचा आज सत्कार आहे. मी सचिन गोस्वामींच्या बाबतीत बोलावं अशा प्रकारची मला आधीच सूचना दिली गेली होती, पण रामदादांचं भाषण ऐकून मलाही राहवलं नाही. ती जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हटलं आणखी द्विवावी म्हणून मी 4 बोललो. आम्ही धुळ्यात असताना
सचिन गोस्वामी असतील, मनोज वाघ असतील, भैया पाटील इथे बसतात, आणखी आमचे प्रदीप बागुल आहेत, दिलीप साळुंके आहेत, त्याच्यानंतर आता नव्या पिढीतले मंगळे आहेत, हर्षल आहे, पाचंगे इथं नाशिकवरून आलेले आहेत. ही सगळी नव्या पिढीतली दमदार मंडळी आता ही जी काही नाट्य चळवळ पुढे नेताना आपल्याला दिसत आहे. मागे या शहरात काही घडलंच नाही, अशा प्रकारचा कुठलाही अभिनय न आणता आपण आपल्या या शहरामध्ये कुठेतरी नाट्य चळवळ पुढे नेली पाहिजे. प्रकारची घेऊन ही देखील तरुणी या धुळे शहरात काम करताना आपल्याला दिसत आहेत. आणि नुसतं काम करत नाहीत तर या शहरामध्ये अतिशय चांगले पुरस्कार. आत्ता मला असं वाटतं की आपला एकांकिका जी होती त्या एकांकिकेला पुरस्कार मिळाला आहे. आणि सातत्याने या धुळे शहरामध्ये ही मुलं पुरस्कार घेऊन येत असतात. आणि कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण विधिनिवेश न ठेवता आपल्याला हे काम करायचं आणि आपल्या धुळे नाट्यसृष्टी भरायची आहे. आणि धुळ्याच्या नाट्यसृष्टीमध्ये काहीतरी घडली अशा प्रकारचं घेऊन ही मंडळी आज पुढे जाताना दिसत आहेत. तो जर आमचा त्यावेळेला अनेक राज्य नाट्य स्पर्धा आम्ही देखील गाजवल्या, एकांकिका स्पर्धा गाजवल्या. आणि आमचे दिग्दर्शक होते सचिन गोस्वामी. सचिन गोस्वामीच्या डोक्यात एक आयडिया आली की ती आम्ही सगळ्यांनी ती आयडिया घेऊन पाळायचं, सचिनला मदत करायची, नाटक उभं करायचं आणि त्या नाटकासाठी पारितोषिकं भरभरून मिळवायची. अशा प्रकारचं त्यावेळेला आमचं ते सगळं वातावरण होतं. मग फ्लॅट असतील, मेकअप असेल किंवा आणखी काही जी काही सगळी कामं असेल, ड्रेपरी असेल, या सगळ्या गोष्टी सचिन गोस्वामी आम्हाला आमच्याकडनं करून घेत होता. त्याचं कारण असं होतं की सचिन गोस्वामी औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठामध्ये शास्त्राची डिग्री या शहरात आला होता. आणि या शहरात पण काहीतरी केलं पाहिजे, या कलावंतांना पण काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. प्रकारची एक ऊर्जा घेऊन सचिन या धुळे आला होता. आत्ता जे काही नाटक आहे चेटकीण, ते चेटकीण नाटकाची प्रचंड चर्चा होते. पण त्यावेळेला सचिनने ते चेटकीण बसवलं होतं आणि धुळे जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रयोग त्या चेटकीणचे केले होते. खूप कौतुक त्या नाटकाचं. गणपतीला आम्ही शो करायचो. गणपतीमध्ये शो करत असताना आमची भेट झाली. मी काही त्यांच्या कॉलेजला नव्हतो किंवा त्यांचा मित्र नव्हतो. एक संजय आयराव कलावंत या शहरात होऊन गेले. वास्तवमध्ये त्यांनी चांगली भूमिका केली होती. त्यांनी अनेक चित्रपट केली. सचिनच्या रचनाने त्यांनी नाटकात देखील काम केली. पण काळाच्या उदरात काय हे आपल्याला माहीत नसतं. कालांतराने त्यांचं निधन झालं आणि त्यांनी आमची ओळख करून दिली. आणि मग कुठेतरी आपल्याला घंटे काहीतरी काय म्हणून एक विनोदी एकांकिका जी होती, विनोदी एकांकिका मी लिहिली नव्हती. एक कॅसेट होती शाहीर खानची, तिचं मी लेखन करत होतो. आणि ती मी सचिनला मग म्हटलं की नाही आपल्याला हे सचिनला ऐकवलं पाहिजे. आणि मग आपण ठरवूया. आम्ही सचिनच्या घरी गेलो. त्यावेळेला काही कोणाकडे गाड्या नव्हत्या, सायकलवरतीच आम्ही सचिन गेलो. एक छोटंसं मला वाटतं चांदणीचं झाड होतं, त्या झाडाखाली बसलो आणि सगळी बायमी भोळी नाव आम्ही वाचली. आणि ती या सगळ्या प्रकारची चर्चा संपूर्ण मुंबईत झाली, मुंबईच्या नाट्यसृष्टीमध्ये झाली. आणि इथं नाव ठेवायला जागा नाही म्हणून एक एकांकिका सचिनने दिली. नेहरू सेंटरमध्ये त्याचा प्रयोग असतो. त्याची फायनलची जी काय असते कॉम्पिटिशन नेहरू सेंटरमध्ये असते. आणि नेहरू सेंटरमध्ये ती एकांकिका झाल्यानंतर त्या एकांकिकेने सगळी बक्षिसं मारली. 13च्या 13 पारितोषिकं इथं नाव ठेवायला जागा नाही या एकांकिकेने मारली. त्यावेळेला मला असं आठवतंय की त्या एकांकिकेला आम्हाला 23,000 रुपयाची रोख पारितोषिकं मिळाली. या कार्यक्रमासाठी वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ, सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक विभाग, कला, वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार समारंभानंतर विद्यार्थिनींच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यांनी मोठी वाहवा मिळविली. यावेळी विद्यार्थिनी आणि पालकांची मोठी गर्दी होती. माझे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थिनी, संस्थेच्या वतीने बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा खानदेश रत्न पुरस्कार सचिन भैयांना द्यायचं होतं. कारण की एक खानदेशातलं रत्न मुंबईला जाऊन महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि गाजवतो आणि भरपूर कार्यक्रमात त्यांनी आज म्हणजे आपण म्हणतो की घरी गेलं असं की लावली आणि माझी हास्य जत्रा की आपला सगळा दिवसभर थकवा निघून जातो असं त्यांचं कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्राचं. आणि सांस्कृतिक क्षेत्रात पण त्यांचं भरपूर योगदान आहे. आणि त्यांनी सांगितलं की धुळ्यात आणि आपल्या संस्थेत त्यांनी नाट्याचं हे चालू करावं. तर म्हणजे आपलं मार्गदर्शन आणि रामदादाचं योगदान राहिलं तर आम्ही नक्की संस्थेतर्फे हे चालू करू. आणि परत त्याच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. धन्यवाद.
ऐसे चिकने चेहरे, तो जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे नजर फिसे, तो नजर फिसले जिंद मेरी। अकर प्यार के हर जाल सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चलते हर जबान पर सबको मालूम है। लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावरी, चला गप्पारू करतेस यो नखरा, चल जाऊ बाजारी। बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावरी, चला गप्पारू करतेस यो नखरा, चल जाऊ बाजारी। चल गप्पारू आई कर बाजारची तयारी, सरकारची टोपली माझ्या बजेल चिकनचा बाजारी। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल। प्यार हुआ मेरा जूता है जापानी ये पगलू इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी ये पगलू इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी